यानंतर होणारा सामना पहिल्या चेंडूवर एक रन घेतले वैभव घासे आलाय दुसरा षटक टाकण्यासाठी. या सर्व खेळाडूंनी आपल्या फलंदाज मात्र जबरदस्त तेवढाच मंथन 11 फलंदाज बाद होत. विकेट दुसरा चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाले. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्यात मात्र 6 रन. स्मार्ट मॉडेल बघूया आता स्मार्ट मॉडेल स्मार्ट फटका मारायला लागेल. दुसऱ्या प्रोग्राम मध्ये सामील आहेत. यार काय यार गोलंदाजी केली मात्र हंपरचा डिसिजन लास्ट डिसिजन कोणी वाद घालू. नो चेंडू नो बॉल 1+1. खरं बरोबर आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. अंपरचा डिसिजन 1+1 धाव बलका झाला. 8 चेंडूचा खेळ संपला. 8 धावा. मॅचेस व्यवस्थित सलामीची जोडी बाद झाले कीर्तन आणि साहिल भोपीची. जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा. संघ मालकाचं क्षेत्ररक्षण बघा. 3 चेंडूचा खेळ संपला. धाव बलका लावल्यात 9 रन. दुसरा षटक मार्गस्थ. जबरदस्त फटका काय क्षेत्ररक्षण केलंय बॉयलरनी. 4 बॉल 9 रन. जबरदस्त एकच रन मिळेल. विकेट काय सॉरी विकेट. 5 चेंडूंचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा लागल्यात 9 रन. अशी बेकार परिस्थिती. जबरदस्त गोलंदाजी काय गोलंदाजी करतोय. शेवटच्या चेंडूवर मात्र एकच रन आले. धाव फलकावरती धावा लागल्यात 10. 2 षटकांचा सामना संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्यात 10 रन. आता शेवटचा षटक घेऊन येतोय सामन्यासाठी बघण्यासाठी आलेले मुंबईचे लॉक मास्टर पाटील यांचे सुद्धा इथे हार्दिक स्वागत करत आहोत. वरात बघूया काय करतोय. ठेव रे चार्जिंग नाही. जबरदस्त क्षेत्ररक्षण काय फटका होता तेवढं. पहिल्याच चेंडूवर 1 रन घेतले. धाव फलकावर झाल्या त्या 11. शेवटचा चेंडू शेवटचा षटक. जबरदस्त फटका काय फटका मारलाय. 4 धावांसाठी 15 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा काय फटकेबाजी करतोय. जबरदस्त फोडींचा लाडका चॉकलेट बॉय मितेश भोईर. अरे खुश झाला बघा. 2 चेंडू 2 चौकार मारले. द व्हाईटचा हिरो. पुन्हा एकदा 2 धावा. काय फलंदाजी करतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावर धाव लागला 21. जबरदस्त करावं लागेल फलंदाजी. लागोपाठ 2 चौके त्यानंतर आलेल्या 2 म्हणजे 3 बॉल मध्ये 10 रन. काय क्षेत्ररक्षण दर्शन शेलार काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. 22 शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. बघूया वरद भोईर काय करतोय. 22 धावा झाल्यात धाव फलकावरती. हंपर
पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच डिसिजन देते, कोणी गोंधळ घालू नका. पंच इज द लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम राहील. शेवटच्या चेंडूवरती धाव आली मात्र एक. सर्वांना सहकार्य करायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 झाल्यात 24 रनची. 24 झाल्यात 25 पाहिजे. स्कोरर नीट सांग बाबा. 23 झाल्या 24 पाहिजे. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. वंश इलेव्हन संघाला जबरदस्त शेवटच्या षटकामध्ये काय फलंदाजी केली चॉकलेट बॉय मितेश भोईर यांनी. 2 चौका लावला आणि स्कोर कार्ड नेऊन ठेवला 23 वरती आणि जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. काय नाही अंपायर कोणी जागा सोडू नका तुम्ही. इंटरनॅशनल मॅच आहे बाबा. इथं काय चुकला तर तुला मारतील. हॅलो पंचाने सुद्धा लक्ष द्यायचं व्यवस्थित. कटाक्ष बॅट्समॅन जरा लवकर घाई करा. 18 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. फलंदाज आलाय मात्र विनूभाई. त्यांनी बरीचशी मेहनत घेतली या टुर्नामेंट साठी. गोलंदाज केतन भोपी स्पीड किंग. पहिला चेंडू जबरदस्त फटका. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा मिळाल्यात. काय फटका मारला रोहित. डीजे रोहित. हे डीजे नाही बाबा फिल्डिंग कर. अनिल पाटील सुंदर. 1 चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू बघूया काय करतोय. सुंदर अशी गोलंदाजी. जबरदस्त फटका आणि क्षेत्ररक्षण मात्र चूक. 4 धावा. 2 चेंडू मध्ये 6 धावा झाल्यात. काय फटकेबाजी करते वंश इलेव्हन. सामना मला वाटते लवकरच समाप्त करेल का काय. जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण. हॅलो हॅलो मयंक इलेव्हन वर्चस्व मंथन इलेव्हन या संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्सवर येऊन आपला टॉस जबरदस्त काय मयंक इलेव्हन वर्चस्व मंथन इलेव्हन या संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्सवर येऊन. मयंक इलेव्हनचा कोण जर खेळाडू असेल त्याने टॉस साठी या पुढची मॅच. मयंक इलेव्हनचा जो कोणी 4 चेंडूचा खेळ संपला. धाव बल करते. धावा लागला 8. अजूनही 16 धावांची गरज. तसेच मंथन इलेव्हन. काय फटका. जबरदस्त क्षेत्ररक्षण. +2 टोटल 3 रन. 13 रन झाल्यात. 13 चेंडू मध्ये 13 धावा. 11 आले. 11 13 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. शेवटचा चेंडू बाकी. बघूया काय करतोय. बारा चेंडू आणि 12 धावांची गरज. आता बघूया केतन भोपे आलाय. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. 38चा सामना इथे बघायला मिळत आहे. तो वंश इलेव्हन वर्चस्व हितांशी इलेव्हन या संघाचा. पुढची कॉमेंट्री करतायत ते आपले अकरा चेंडू 11 धावांची गरज. दुसरा चेंडू बघूया काय करतोय. वैभव घासे स्ट्राईकला. केतन भोपी बॉलर. बघूया काय करतोय. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. हा सुंदर असे क्लिक केलंय. 10 चेंडू मध्ये आता 10 धावांची गरज. सिंगल रन घेतले. धाव फलक झालाय.
10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. अशी 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. वंशिलन संघाने बघूया कशी गोलंदाजी करतोय. रोखेल का 10 चेंडू. खरोखरच रोमहर्षक हे सामने बघायला मिळतात. त्या जबरदस्त काय फलंदाजी करतोय विनायक पाटील. मला वाटते चे वरिष्ठ मंडळी साडू कंपनी प्रभाकर शेलार 9 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. बसलेले आहेत पुढे. जबरदस्त 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. शेवटचे 2 चेंडू बाकी दुसऱ्या षटकातील. विनायक पाटील स्ट्राईकला. बघूया काय करतायत. डेड बॉल. माझे साडू प्रभाकर शेलार आणि एम बी शेलार यांना चहाची गरज आहे. तेव्हा इथे जे आयोजित आहे त्यांनी 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. बघूया आपण स्ट्राईकला फलंदाज विनायक पाटील. सात चेंडू 7 धावांची गरज. बॉल 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 जुना बॉल तरी जुना बॉल. कृष्णाचा पोरा आला आला घ्या. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. वैभव घासे स्ट्राईक फलंदाज. वाईट +1 1+1. हंपर डिसिजन लास्ट डिसिजन. कोणी वाद घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. आणि 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. एकच रन ना. ओके 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. 7 बॉल 6. वंशी इलेव्हनच्या खेळाडूंना मी विनंती करतो की आपल्या पाठीमागे गणेशजी सावंत हे मॅच बघत आहेत. त्यांना दिसतो का नाही ते बघा. आणि थोडासा जरा 2 षटकांचा सामना संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात. 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. हे यार मी तुला आता करंट लागतं. पहिल्याच चेंडूवर 1 रन घेतले. 5 चेंडू आता 4 धावांची गरज. काय जबरदस्त 5 चेंडू 4 धावा. बघूया साहिल भोपीला आता ब्लॉकॉलचा चेंडू टाकायला लागेल. ब्रह्मास्त्र टाकायला लागेल. काय फलंदाजी करतात. एक सुद्धा निर्धाव चेंडू टाकला नाही गोलंदाजाने. जबरदस्त फलंदाजी विनायक पाटील आणि वैभव खासे. 3 चेंडू 2 धावांची गरज. सामना लास्ट पर्यंत जाणार का बघूया काय होतंय. विनायक पाटील काय फलंदाजी करतय. थांबा थांबा चष्मा सेट करू द्या. चष्मा सेट करू द्या नाही तर काय दिसायचा नाही. 3 चेंडू 2 धावा. जबरदस्त चष्माचा बघा. चष्मा सेट केला आणि लगेच 1 रन काढली. झटपट 1 रन. तसं विनायक शेलार हा गाजलेला एक व्यक्तिमत्व आहे सर्व गोष्टीमध्ये. 2 चेंडू 1 धावा. बघूया काय होतंय. 2 चेंडू मध्ये 1 धाव. सामना